बघा, हे स्वतःला सिंगम समजतायत. एक चित्रपट आला होता सिंगम. ती काल्पनिक कथा असते पडद्यावर. अजय देवगण, मला वाटतं आम्ही पाहिलाय तो सिनेमा. पडद्यावरचं कथानक प्रत्यक्ष जीवनामध्ये घडत नाही. आता ह्या महाराष्ट्राचं चित्र असं आहे की मी सिंगम की तू सिंगम अशी दोन नेत्यांमध्ये चढाओढ आणि संघर्ष सुरू आहे. तिथे देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये बंदूक दाखवून फोटो आहे, मी सिंगम. एका बाजूला एकनाथ शिंदेच्या हातामध्ये AK-47 दाखवलेली आहे, तो म्हणतो मी सिंगम. अब सिंगम कौन इस राज्य का, उस बारे में या बाबत दोघांमध्ये एक संघर्ष सुरू आहे. सिंगमसाठी, सिंगम या पदासाठी जणू काय परमवीर चक्र दिलेलं आहे किंवा महावीर चक्र. यांनी फार मोठं शौर्य गाजवलं आहे भारताच्या सीमेवर जाऊन. कशा करताय सिंगम? या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये असंख्य बलात्कार आणि महिलांवर अत्याचार झाले. एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात, ठाणे जिल्ह्यात, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात, नागपूर दक्षिण पश्चिमला असंख्य, मी तुम्हाला आकडे देऊ शकतो. अहो, एकनाथ शिंदेजींच्या मतदारसंघात, देवेंद्रजींच्या मतदारसंघामध्ये किती बलात्कार, किती महिला अत्याचार, ही सत्य कधी ना कधीतरी मग बाहेर येईल. कारण की हात पैसा थोबाड उघडतो तशी परिस्थिती नाही. पण मतदारसंघात सोडा, मातोश्रीमध्ये राहत असलेल्या बलात्काराबद्दल, मातोश्रीमध्ये राहत असलेल्या शक्ती कपूर आणि रणजितची भूमिका राबवणाऱ्याला त्याला कधी तुम्ही आवर घालणार? मतदारसंघ राहिला बाजूला, पहिलं तुमचा मातोश्री हे तरी महिलांसाठी सुरक्षित आहे का? आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जिवंत होते तेव्हा महिलांना मातोश्री सुरक्षित वाटायची.